नमस्कार, मी नीता पटवर्धन. आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे बारसं म्हणजेच नामकरण. आपला जो पहिला विषय आहे तो मूळ विषय आहे तो गर्भधारणा ते नामकरण. पहिल्या भागामध्ये आपण गर्भधारणा या विषयावर चर्चा केली. म्हणजे संपूर्ण 9 महिने 9 दिवस हा जो कालावधी आहे त्यावेळी तुमचं आहार कसा असावा, दिनचर्या काय असावी. भाग 2 मध्ये आपण डोहाळे जेवण म्हणजेच ओटी भरण याबद्दल चर्चा केली. भाग 3 मध्ये आपण बाळंतपणाची पूर्वतयारी आणि नंतरचा 1.25 ते 1.5 महिना यावर चर्चा केली. आज आपण नामकरण या विषयावर बोलणार आहोत. आता बाळाच्या जन्मानंतर आपल्याकडे काही पूजा आणि काही संस्कार सांगितलेले आहेत. त्यामध्ये 5वी पूजनाला महत्त्व आहे. बाळाच्या 5व्या दिवशी हे 5वी पूजन करतात. सटवी देवी किंवा सटवाई देवीची पूजा असते. आपल्याकडे अशी मान्यता आहे की ही जी सटवाई देवी असते ही बाळाचं भाग्य लिहिते आणि म्हणून 5व्या आणि 6व्या दिवशी सटवी देवी आणि जिवती देवी यांची पूजा करतात. 10 दिवस झाल्यानंतर सोयर संपतं. 10व्या दिवशी बळीराणाची पूजा असते आणि त्यानंतर बारसं. मुलगा असेल तर 12व्या दिवशी आणि मुलगी असेल तर 13व्या दिवशी बारसं करतात. आता एवढ्या लवकर बारसं करायची रीत आपल्याकडे जुनी का आहे? तर त्याला कारण आहे की बाळंतिणीला जो बाळंतविडा मिळतो, आहेर मिळतो, त्या सर्व गोष्टींचा पुढे 1.25 ते 1.5 महिन्यामध्ये उपयोग व्हावा. आता तुम्हाला काही कारणाने समजा ह्या 2 दिवसांपैकी बारसं करायला नाही जमलं तर पुढे एखादा चांगला दिवस बघून तुम्ही बारसं करू शकता. आता ज्या दिवशी आपण बारसं ठरवू त्याच्या आधी आपल्या ज्या नातलग महिला असतील, शेजारणी असतील, मैत्रिणी असतील त्यांना आमंत्रित करायचे. त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी बारसं करणार असाल ती जागा स्वच्छ करावी, सुशोभित करावी म्हणजे डेकोरेशन करावं. दारात रांगोळी पाहिजे, दारावर तोरण पाहिजे आणि देव्हाऱ्यातला दीप असतो तो प्रज्वलित केलेला असला पाहिजे. आता बाळंतिणीची साडी असते ती काळ्या रंगाची असते आणि बाळंतिणींनी दागिने पण घालायचे. बाळाला नवीन कपडे, कुंची, दागिने घालायचे म्हणजे बाळलेणी घालायची. आता ही बाळलेणी घालण्याच्या बाबतीत सुद्धा खूप अट्टहास करू नये कारण बाळाची त्वचा थोडीशी नाजूक असते. आता 2 पाट शेजारी शेजारी मांडायचे आणि त्याच्यावर एखादी कोरी शाल घालायची. कोरी शाल नसेल तर धुतलेली असली तरी चालते, स्वच्छ शाल घालायची. गव्हाचे 2 चौक काढायचे. एका पाटावर बाळंतीण बसेल बाळाला घेऊन आणि दुसऱ्या पाटावर गोपा घेतलेली कुमारिका बसेल. पाट अशा रीतीने मांडायचे की बसणाऱ्याचं तोंड पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असलं पाहिजे. आता बाळाची जी आजी आहे तिने सर्वांना हळद कुंकू लावायचे. बाळाला, बाळंतिणीला, गोपा घेतलेल्या कुमारिकेला आणि गोप्याला आणि मग सर्वांचं औक्षण करायचे. आणि त्यानंतर बाळंतिणीची 5 फळांनी ओटी भरायची. ह्याच्यामध्ये शिवाय त्याच्या जोडीला गोटा, खोबरं आणि सुपारी पाहिजे कारण त्याचा नंतर उपयोग होतो म्हणून. आणि त्यानंतर बाळाला आणि बाळंतिणीला काय आहेर द्यायचा आहे तो द्यायचा. म्हणजे कपडे, साडी, भेटवस्तू, दागिना असं द्यायचं. आणि गोपा घेतलेल्या कुमारिकेलाही एखादी छोटीशी भेटवस्तू द्यायची. नंतर बाळाच्या इतर आजी असतील, पणजी असतील त्यांनी पण अशाच प्रकारे बाळंतविडा करायचा आहे. आणि मग जमलेल्या ज्या सुवासिनी असतील त्यांनी पण एक 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 करत असंच बाळंतविडा करायचा आहे. त्यानंतर जो सजावट केलेला पाळणा असेल त्याच्याखाली 4 दीप प्रज्वलित करून ठेवायचेत. आता हे दिवे कणकेचे असतात. तुम्ही तेलाचा करा किंवा तुपाचा करा, जशी तुमच्याकडे रीत असेल तसं. पाळण्याच्या खाली 4 दिशेंना छोट्या छोट्या ताटल्यांमध्ये हे दिवे लावायचेत. ते दिव्यांच्या दोन्ही बाजूला एक एक मुटका असतो आणि मुटका ठेवायचा आहे म्हणजे करायचा आहे तयार. आता काय करायचं आहे की बाळाच्या ज्या 2 आजी असतील त्यांनी दोन्ही पाळण्याच्या दोन्ही बाजूला उभं राहायचे आणि पहिल्यांदा जो गोपा असतो तो एकीने वरून खाली द्यायचा आणि दुसरीने खालून वर द्यायचा आहे परत. आणि प्रत्येक वेळी गोविंद घ्या, गोपाळ द्या असं नाव घ्यायचं आहे. आणि अशा रीतीने 3दा गोप्याला वरून खाली आणि खालून वर करायचे आणि पाळण्यात ठेवायचे. नंतर अशाच पद्धतीने बाळाला पहिल्यांदा
वरून खाली द्यायचं आहे आणि मग दुसरीने खालून वर द्यायचं आहे. आणि प्रत्येक वेळी गोविंद घ्या गोपाळ द्या असं देवाची किंवा देवीची नावं घेऊन 3दा अशा प्रकारे बाळाला वरून खाली खालून वर केल्यानंतर पाळण्यात ठेवायचे. आता काही वेळेला काय असतं की पाळण्याच्या खालच्या बाजूला पुरेशी जागा नसते, मग वरच्या बाजूला जो बार असतो तिथूनच वरून खाली आणि खालून वर करावं. नंतर बाळाची जी आत्या असते त्या आत्याने बाळाच्या कानात नाव सांगायचे आणि नंतर ते नाव जाहीर करायचे. त्यानंतर बाळाची आई असेल तिने पाळण्याकडे पाठ करून उभं राहायचे आणि एक छोटा झोका द्यायचा आहे, म्हणजे पाळणा लांबवायचा आहे असा त्याचा अर्थ असतो. नंतर ज्या सगळ्या जमलेल्या सुवासिनी असतील त्या सर्वांनी पाळण्याच्या भोवती उभं राहायचं आणि पाळणा जोजवायचा आहे, म्हणजे पाळण्याला हलका हलका झोका द्यायचा आणि पाळणा म्हणायचा आहे, म्हणजे पाळणा गीत गायचे. त्यानंतर ज्या जमलेल्या सुवासिनी असतील त्या सर्वांना मिष्टान्नाचं भोजन द्यायचं आहे. नंतर हळद कुंकू लावून सर्वांना पेढा किंवा बर्फी द्यायची आणि घुगऱ्या द्यायच्या. घुगऱ्याला बारशाच्या ह्याच्यात खूप महत्त्व आहे, म्हणजे भिजवलेले हरभरे. आणि त्यानंतर विडा द्यायचा आहे आणि काही रिटर्न गिफ्ट असेल तर ती द्यायची आणि मग बोळवण करायची. अशा रीतीने तुम्ही हे बारसं करू शकता. आता बारसं तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करा, तसा नियम नाही. पण संध्याकाळी करणार असाल तर 3 सांजेच्या आत बाळाला पाळण्यात ठेवलं गेलं पाहिजे. त्यानंतर आपल्याकडे 1.25 महिना झाल्यानंतर देवदर्शनाला जायची पद्धत आहे. तर त्याचं काय असतं की 1.25 महिना झाल्यानंतर एखादा चांगला दिवस बघावा आणि बाळंतिणीचं आंघोळ शेक विश्रांती झाल्यानंतर देवदर्शनासाठी जावं. आता बाळंतिणीने चांगली साडी नेसावी, दागिने घालावेत, बाळालाही नवीन कपडे कुंची दागिने घालावेत. प्रथम गणपतीच्या मंदिरात जावं. गणपतीला गंध फूल अक्षत कुंकू वाहून पेढे किंवा बर्फी ठेवावी, दक्षिणा ठेवावी आणि बाळंतिणीने बाळाला घेऊन गणपतीला नमस्कार करावा. नंतर देवीच्या दर्शनाला जावं. देवीला पण असंच गंध फूल अक्षत हळद कुंकू व्हावं, पेढे किंवा बर्फी ठेवावेत, दक्षिणा ठेवावी आणि बाळंतिणीने देवीची खणा नारळाने ओटी भरावी आणि बाळाला घेऊन देवीला नमस्कार करावा. आणि नंतर घरी येण्यापूर्वी कोणाच्या तरी घरी जाऊन थोडा वेळ बसावं आणि मग घरी यावं. ही पद्धत का पडली असावी? कारण 1.25 महिना बाळंतीण घराबाहेर पडलेली नसते, तर थोडासा विरंगुळा म्हणून ही पद्धत पडली असावी. आणि मग नंतर शक्यतो 3 सांजेच्या आत घरी यावं. अशा रीतीने तुम्ही हा सर्व बाळाच्या जन्मानंतरचे हे सर्व संस्कार आहेत हे अशा रीतीने तुम्ही संपन्न करू शकता. तुम्हाला सर्वांना मी खूप शुभेच्छा देते. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कॉमेंट करा, काही प्रश्न असेल तर विचारा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.